हॅलो चेक. वेलकम बॅक. आपण पाहतायत शिवशक्ती क्रिकेट क्लब आयोजित भाटाळी प्रीमियर लीग 2025 पर्व 6 दुपारचं सत्र. आणि या दुपारच्या सत्रामध्ये जे नवीन प्रेक्षक राजे जॉईन झालेत त्यांचं करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. एका साईडनं तक्ष 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना विवेक 11 संघ, अशा दोन संघ दरम्यान हा सामना आपण पाहतायत. तक्ष 11 आणि विवेक 11. तक्ष 11 आपण जर बघितलं तर प्रथमतः निर्णय घेतला अभि फिल्डिंग करणार, आमंत्रित केल्या बॅटिंगसाठी. विवेक 11 टीमला डीप मध्ये बॉल चालला आणि चांगलं झालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या 3 या अंकावरती पाहायला मिळते. गोलंदाज आपण जर बघितलं तर प्रकाश प्रकाशांचा हा चेंडू त्याच्यावरती हल्ला चढवलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सौरभ मोरे दर्शवताना की हा षटकार. याही वेळेस आक्रमण, याही वेळेस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स अँड 4 रन. भाटाळी प्रीमियर लीग चौकार. कमलेश ऑन फायर. 4 बॉलचा खेळ आणि धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. तिसरा बॉल षटकार आणि चौथ्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. कमलेशच्या बॅट मधून षटकार चौकार हे आपण पाहिलंय. ऑन साइडला पण या वेळेस अलॉन द कार्पेट फटका जरूर पाहायला मिळालाय आणि त्या चेंडूवरती एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 14 या अंकावरती लागताना पाहायला मिळते. 4 षटकांचा प्रॉपर क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालाय. भाटाळी प्रीमियर लीग स्पर्धा म्हटली की एंटरटेनमेंट का डबल डोस म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. चांगली स्टार्ट यावेळेस विवेक 11 टीमच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान कमलेशचं या ठिकाणी राहिलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी या ठिकाणी थोडीशी रिस्क घेतली कारण की मोठे फटके खेळण्याचं प्रावीण्य त्याने दर्शवलं आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालंय. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की यश वायफाय सारखं असतं, तर तुम्हाला कुठेही मिळू शकतं, परंतु त्याला कनेक्ट होण्यासाठी तुमच्याजवळ हार्डवर्क नावाचा पासवर्ड असावा आणि हार्डवर्क नावाचा पासवर्ड आपल्या पाठीशी घेऊन कमलेश फलंदाजी करतोय. यावेळेस डीप मिड विकेट कडे बॉल निघून गेला आणि त्याच्यावरती ही धाव नियंत्रित करण्यामध्ये यश मिळालंय दोन्ही फलंदाजांना. पंकज गोलंदाजी मार्कवर. सेकंड ओव्हर. धावसंख्या 15 रन्स ऑन दिस बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतील. विवेक 11 या टीमची टोटल. प्रथम फलंदाजी करताना कमलेश षटक क्रमांक 1 मध्ये षटकार चौकाराने पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 14 त्याने जमवली आणि षटक क्रमांक 2 ला तशी सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर त्याने 1 धाव नियंत्रित केली आणि स्ट्राईक रोटेट या ठिकाणी करताना तो पाहायला मिळतोय. पुन्हा पंकज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. यावेळेस सरळ डाऊन द ग्राउंड बॉलला या ठिकाणी पाठवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल दिसेनासा झाला होता. यावेळेस जरूर सूर्यकिरण त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती, आपल्या डोळ्यावरती आल्या आणि म्हणूनच हा झेल मात्र परिपूर्ण झाला नाहीये. क्रिकेट म्हटले की तुमची पूर्ण तयारी असावी. कॅप तदनंतर सन गॉगल्स देखील परिपूर्ण वापर करावा. जे काही या ठिकाणी प्रखर किरणं आहेत ते सन गॉगल जरूर या ठिकाणी रोखताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आणि हा वाईट बॉल
कारण की आपण बघितलं तर वाईट लाईनच्या अगदी बाहेरचा चेंडू होता पंकजचा आणि म्हणूनच वाईट हा निर्णय पंतांचा मिळाला. धावसंख्या 18, 18 रन स्कोरबोर्ड विवेक 11 या टीमचं. दुसरं षटक पंकज. ऑन स्ट्राईक बॅटर जर आपण बघितलं तर रक्षकला पण पाहू शकाल. यावेळी चांगला बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय आणि ही एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 19 वर जाऊन पोचली गेली. चांगलं षटक आतापर्यंत पंकजने हाताळलंय. मागील चेंडू वाईट गेला जरूर, परंतु मोठे फटके खेळू देत नाहीयेत. कारण की जेव्हा एखादा गोलंदाज एक्सपेन्सिव्ह जातो आणि तदनंतर एक चांगलं षटक हाताळण्याची या ठिकाणी क्षमता निर्माण करावी लागते आणि ती क्षमता या ठिकाणी पोटेन्शियल आहे ते पंकज यांच्याकडे. म्हणून म्हणतात ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो आणि तेच पाहायला मिळालं सेकंड ओव्हर मध्ये. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून यावेळेस ऑन स्ट्राईक कमलेश. नियंत्रण नाहीये या चेंडूवरती. क्रिकेट म्हटलं की सी फॉर कंट्रोल अँड सी फॉर कॉन्सन्ट्रेशन हे महत्वाचे ठरतात, परंतु यावेळेस ते कंट्रोल नव्हतं आणि म्हणूनच हा व्हाईट बॉल जो पाहायला मिळाला पंचांनी घोषित केला. 20 रन्स. धावसंख्या 20 या अंकावरती. यावेळेस फटका फसलाय, परंतु या ठिकाणी लँडिंग सेफ झोन मध्ये होईल आणि तेच पाहायला मिळालं. 2 धाबा आणि या 2 धाब्यांच्या माध्यमातून धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. 11च्या सरासरीने 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना विवेक 11 टीमची टोटल 22 धाबा बिनबाद 22. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधील. पंकजचे षटक जे पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ आणि हा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पंकज आणि समोर असेल बॅटर कमलेश. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल या ठिकाणी पिक केला. डीप मध्ये फिल्डर तैनात आणि तेथे टिपलाय झेल आणि संपलाय कमलेशचा उत्कृष्ट खेळ. बिग विकेट डाऊन. बावीस धाव फलकावरती. सरासरी आपण जर चेक केली तर 11च्या सरासरीने फलंदाजी पाहायला मिळाली. कमलेशचं चांगलं योगदान राहिलं फलंदाजीमध्ये. पंधरा धावेचं योगदान त्याने दिलं. अ गुड वर्क नेव्हर अ लॉस्ट. जे चांगलं कार्य असतं ते कधीच वाया जात नाही आणि योगदान चांगलं दिलं. फाउंडेशन रचलं. क्रिकेटचा खेळ म्हटलं की फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत असेल तर तुम्ही उंच इमारत बांधू शकता. आज जर पाहिलं जगातील सर्वात उंच इमारत ही बुर्ज खलिफा दुबई येथे स्थित आहे. त्याची हाईट जर आपण बघितली तर तब्बल 891 मीटर एवढी मोठी आहे, परंतु पाया आपण जर बघितला तर 75 मीटर खोलमध्ये आहे आणि म्हणूनच जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबई येथे स्थित आहे. आणि त्याच पद्धतीने कमलेशने पाया रचला आणि तो डगआउट मध्ये परतला. भविष्य तो नवीन फलंदाज जो असेल नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला आहे रक्षक. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता अक्षय. चांगला फटका इंटू द गॅप मध्ये. इंटेलिजन्स क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या फटक्याने सर्व काही दाखवून दिलं. या 4 धावा आणि या 4 धावेने स्कोरबोर्ड 26 वर जाऊन पोहोचलाय. 26 धावा. विवेक 11 या टीमचे टोटल 26 धावा फलकावरती.
षटक क्रमांक मार्गस्थ आहे तिसरं आणि तिसऱ्या षटकातील क्रिकेट आपण पाहतायत. भाट आळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा पाटील नेटवर्क वरती लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल आणि खूप चांगलं कव्हरेज. पाटील नेटवर्क म्हटलं की क्वालिटी आणि पाटील नेटवर्क म्हटलं की ब्रँड. अक्षय खोलवट टप्प्याचा बॉल हाताळला, लेग लान्स केले. या बॉलला डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्विक आहेत या ठिकाणी, नजरेला नजर, आंखों का इशारा ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, जेस्चर ऑफ द आईज, समजने वालों को इशारा काफी है आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले ते म्हणजे 28-28 धावा ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी साडलिनचा वापर झाला या बॉलला आणि चांगला चेंडूचा पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने हा चेंडू अप्रतिम हाताळला गेला, एक अँगल क्रिएट केला आणि चेंडू थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू. 28 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 मधील अक्षय एका साइडनं विथ द बॉल अँड विथ द बॅट ऍज अ बॅटर म्हणून भूमिका निभावताना रक्षक आणि भावेश. याही वेळेस हार्डलिनचा वापर, परंतु यावेळेस हा चेंडू थोडासा ट्रॅम लाईनच्या बाहेर निघून गेला आणि म्हणूनच पंताने दर्शवला हा व्हाईट बॉल. 29 धावा धाव फलकावरती जे पाहायला मिळत आहेत. 29 जानेवारी 2023 हा सुवर्ण दिवस जो पाहायला मिळाला. भारतीय महिला संघाने प्रथमतःच अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलं आणि रेकॉर्ड जो या ठिकाणी केला तोच 29 आकडा स्कोर बोर्ड वरती आपण पाहू शकाल. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हर मधील षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना याही वेळेस खोलवट टप्प्याचा बॉल शॉर्ट लेग मध्ये फिल्डर, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूक फेकी देखील पाहायला मिळते. तत्पूर्वी या धावा जरूर पाहायला मिळेल का? यस, डेफिनेटली. स्मार्ट अँड फास्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. धावसंख्या 31 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली. 31 रन स्कोर कार्ड जी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 31 जानेवारी 1997 ऋतुराज दशरथ गायकवाड पुणे येथे जन्म झाला आणि काय क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवली. मध्ये IPL असो, विजय हजारे ट्रॉफी असो आणि 2024 मध्ये जो सामना झाला तो फार महत्वाचा ठरला. विजय हजारे ट्रॉफी तो सामना होता विदर्भ विरुद्ध उत्तर प्रदेश UP आणि त्या मॅच मध्ये 49वे षटक हाताळलं होतं UP संघाचा गोलंदाज शिव सिंग आणि त्याच्या एकाच ओव्हर मध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा देखील ऋतुराजने केला होता. मोठा रेकॉर्ड. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत आपण पाहत आहेत 33 लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर कंप्लीट अँड 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. जो सामना आपल्या भेटीला येईल तो म्हणजेच वीर 11 आणि अद्विका 11 अशा 2 टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच जरा दोन्ही संघांना आपण या ठिकाणी पुकार करतोय. आपण टॉस साठी या कॅप्टन वीर 11 अँड अद्विका 11.
विहान हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात फटका कन्वर्ट केला आणि यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चौकार बुक केला. BPL 4 रन्स. शॉट 37 ऑन द स्कोर बोर्ड आणि यावेळेस मात्र 6 धावेचा षटकार. जबरदस्त टायमिंग आणि आलाय भाटाळी प्रीमियर लीगचा दमदार षटकार. माननीय सुभाषजी मोरे साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. वीर 11 आणि अद्विका 11 हा सामना आपल्या थोड्याच वेळामध्ये जो भेटीला येईल. वीर 11 या टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय. यावेळी सरळ बॅटचा प्रयोग केलाय. डीप मध्ये फिल्डर आणि विकेटचं पतन. बॅटर भावेश बॅक टू द पवेलियन. BPL विकेट डाऊन. विजय मोरे यांचे षटक आपण पाहतायत. अंतिम षटक 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी गौरव यांना इंट्रोड्यूस केलं गेलं. स्कोरबोर्ड आहे धावसंख्या ती म्हणजेच 43 धावसंख्या 43 ही स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. अजून आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या ओव्हरचा. यावेळेस पुलचा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग. रोहित शर्मा यांची आठवण झाली जेव्हा स्ट्रोक परिपूर्ण केला. षटकार 6 धावा. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली. 49-49.
थँक्यू व्हेरी मच एकता डीजे. आपण मॅच कडे बोलूया. हाईट्स टोटल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्वाधिक मोठी टोटल या ठिकाणी चेस करावी लागेल 50 धावांची, परंतु या धावाही चेस होऊ शकतायत. त्याच शैलीने फलंदाजी करावी लागेल. म्हणतात ना की तुमच्या समोर जेवढं मोठं लक्ष तेवढी तुमची यशाची कीर्ती ही मोठी होत असते. कारण की 350 वर्षापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेला आलेला संघर्ष एवढा मोठा होता, एवढा भयान होता की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तुम्हा सर्वांच्या काळजामध्ये ठासून भिडलेलं असेल, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. म्हणूनच या धावा ही चेस कराव्या लागतील. आणि आपण जर पाहिलं तर जरूर ही मोठी टोटल आहे हाइट्स टोटल, परंतु मी मागे उल्लेख केला होता की क्रिकेटच्या खेळामध्ये लक्ष्य कोई बडा नाही, हारा वो जो कभी लढा नहीं और जीता वो जो कभी लढा नहीं. देयर इज द विक्ट्री बिहाइंड द फेयर, डर के आगे जीत है. या मॅच दिशेने ड्राईव्ह केल्या बॉलला, डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि एक धाव परिपूर्ण झाली. याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय आदरणीय सन्माननीय गणेशजी पाटील साहेबांचं. त्यांचं करूया आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब वेलकम अँड गुड आफ्टरनून. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर एक धाव नियंत्रित केले गेले. म्हणतात ना की हजारो मैलाचा प्रवास हा एक पाऊल टाकल्याने सुरू होतो आणि हा प्रवास सुरू झाला 50 धावेचा पाठलाग करण्यासाठी. प्रकाश यांनी एक धाव परिपूर्ण केली. प्रतीक दुसऱ्या साइडनं जो आपण पाहत आहेत, नो डाऊट प्रतीक एक हर हुन्नरी आणि जिद्दी प्लेअर आहे. चांगला फटका जरूर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला आणि पुन्हा डीप मध्ये मिळालं प्रोटेक्शन. मग ज्याप्रमाणे फिल्डिंग आहे त्याचप्रमाणे गोलंदाजी. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आपण भाटआळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. सुंदर क्रिकेट, कुठल्याही प्रकारचं पंचांवर आर्ग्युमेंट नाहीये आणि डिसिप्लिन क्रिकेट ही महत्वाची बाब या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती म्हणजेच 2 धावा 2 चेंडू नंतर. कमलेश यावेळेस स्कोरवर टप्प्याचा बॉल पुन्हा ड्राईव्ह केला गेला. या बॉलला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मिळतील डेफिनेटली 2 धावा आणि या 2 धाबींच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोचलं गेलंय 4 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ पाहायला मिळतो. आतापर्यंत सिंगल डबललाच महत्व देण्यात आलंय. आज सिंगल डबलला कित्येक क्रिकेटपटू विसरलेत. बघा क्रिकेट हा खेळ आहे गोलंदाज फलंदाजांचा, परंतु सिंगल डबलचं महत्व हे अमूल्य आहे हे फलंदाज विसरलेत. बघा एका षटकामध्ये 6 चेंडू असतात, 5 चेंडू डॉट जातात आणि 6वा चेंडू षटकार येतो आणि तो असतो व्हॉट्सअपच्या स्टेटसला, परंतु हे क्रिकेट नाहीये. सिंगल डबलचा खेळ देखील फार महत्वाचा असतो. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय आणि या स्कोरबोर्ड आहे ते म्हणजेच 4 धावा. कमलेशांची अतिशय सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजी. मॅन विथ द गोल्डन आर्म मध्ये फलंदाजी म्हणा, गोलंदाजी म्हणा किंवा फिल्डिंग म्हणा, तिनेही डिपार्टमेंट त्यांनी आतापर्यंत गाजवलेत आणि संघासाठी त्यांचं योगदान हे अप्रतिम पाहायला मिळतंय. कमलेशजी पाटील आपण व्यासपीठावर देण्याची कृपा करावी. कमलेशजी पाटील धावसंख्या आपण जर पाहिले तर स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. पहिलं षटक परिपूर्ण पाहायला मिळालं आणि 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. आता 15 चेंडू आणि समोर टार्गेट आहे 45 धावांचं. आता रिक्वायर्ड रेट वाढत चालला आणि येथून मोठ्या फटक्यांमध्ये तुम्हाला डीलिंग करावी लागेल आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल. म्हणतात ना, न हरता न थांबता न थकता जे प्रयत्न करतात त्यांच्यासमोर कधी कधी नशिबालाही हरावं लागतं. 99% मेहनत घ्या आणि 1% देवावर सोडा,
अर्थात लक फॅक्टर आणि ती मेहनत या ठिकाणी करावी लागेल. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. विवेक जी पाटील यांना आपण पाहतायत. म्हणून म्हणतात ना की लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय, नशीब हा शब्द 3 अक्षरांनी बनलाय, किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय, परंतु मेहनत हा 4 अक्षरांचा शब्द क्रिकेटच्या खेळामध्ये खूप काही सांगून जातो. 5 धाव फलकावरती. पाटील यांचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल परिपूर्ण सॉफ्ट डिसमिसल. पहिला फलंदाज डगआउटच्या दिशेने प्रकाश बॅक टू द पवेलियन. बीपीएल विकेट डाऊन. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. टू प्रोटेक्ट गुड अँड डिस्ट्रॉय एव्हिल्स. आणि आज पालघर पोलीस महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आणि आता किताब मिळाला तो म्हणजेच आपण बघितलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पालघर पोलिसांची दखल घेतली गेली आणि आज पालघर पोलीस महाराष्ट्रामध्ये नंबर 1 म्हणून पाहायला मिळत आहेत. 6व्या मॅचच्या दिशेने बाळूभाई यांना आपण पाहतायत. आणि गोलंदाज म्हणा फलंदाज म्हणा दोन्ही आहेत 40+ आणि 40+ क्रिकेट जे आपण या ठिकाणी पाहिलं होतं ते म्हणजेच वंदे मातरम प्रणालीचं मैदान होतं. आणि पालघर जिल्हा 40+ प्रीमियर लीग ही स्पर्धा जी पाहायला मिळाली ती स्पर्धा करण्याचा योग या ठिकाणी मिळाला. युसुफ सय्यद सरांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहिली होती. वंदे मातरम प्रणालीचं मैदान आणि केवलदादा पाटील यांनी अध्यक्ष खाली ती स्पर्धा पार पाडली आणि अप्रतिम आयोजन नियोजन त्या स्पर्धेचं पाहायला मिळालं होतं. 40+ क्रिकेट देखील आम्ही देखील कमी नाही आहोत हे दर्शवणारी या ठिकाणी कामगिरी 40+ करताना पाहायला मिळत आहेत. हात थकले पाय थकले परंतु क्रिकेट खेळणं आमच्या रक्तामध्ये आहे आणि क्रिकेट खेळण्यापासून आम्ही कधीच थकणार नाहीयेत. उमर 55 की दिल बचपन का हे आम्ही मात्र जोपासणार हेच पाहायला मिळालंय. विकेटचं बदल सौरभ मोरे खूप चांगली पंतांची भूमिका निभावतात. बघा काही काहींना वाटतं पंतांची भूमिका निभावणे फार सोपं आहे. एका ओव्हरचे फक्त 6 चेंडू मोजायचे, षटकार चौकार द्यायचे आहेत तर असं नाहीये. एक अंपायर म्हणजे रखरखत्या सळसळत्या उन्हामध्ये बाबूळ झाडाप्रमाणे उभं राहून क्रिकेटच्या सर्व नियमांची माहिती असून येणाऱ्या प्रत्येक अपीलला सामोरे जाऊन योग्य तो निर्णय देणे म्हणजेच अंपायरिंग. एकदा करून बघा नक्कीच कळेल. आणि सौरभ मोरे अँड हॅट्सअप असेल ज्याप्रमाणे ते आतापर्यंत पंचांची भूमिका निभावत आहेत. ग्रेट अंपायर. शेवटचा बॉल विवेकजी पाटील 40+. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला. बॅकअप ध्यान डिलिव्हरीचा तोड नाहीये हे आपण कित्येक वेळा पाहिलं आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावसंख्या फलकावरती आहे. 7 धावा घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
आदरणीय सन्माननीय गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी आमच्या कम्युनिटी स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या साहेबांच्या माध्यमातून आपण ऐकूया या मॅचचं समालोचन. जय महाराष्ट्र. सुंदर असं आयोजन केलेलं आहे भाटपडक शिवशक्ती क्रिकेट यांनी आणि भारतातली ही पहिली अशी एक आळी असेल ज्याच्यामध्ये 8 संघ एका आळीमधून 8 संघ आहेत आणि 8 संघांचा आज ही मालिका आहे. अतिशय सुंदर असं आयोजन आणि कल्पकता त्याच्या मागे आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून आयोजकांचे धन्यवाद द्यायला पाहिजेत आणि त्यांना अभिनंदन करायला पाहिजे. पंकज फलंदाजी करत आहे आणि गोलंदाजी करत आहे भावेश. 42 धावा करायचे आहेत. 8 बॉल आणि 42 जवळजवळ अशक्य असं हे टार्गेट आहे. पण सुंदर चौका मिड विकेटच्या दिशेने. 8-48 म्हणजे 5.5 या धावगतीने त्यांना प्रत्येक चेंडूमध्ये काढायचे आहे. कठीण अतिशय महाकठीण काम आहे पण क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. एखादी फ्री हिट मिळाली तर कदाचित होऊ शकतं परंतु फार मुश्किल आहे. दुसरा चेंडू या षटकाचा. हा चेंडू त्याने टोलावला परंतु उंच गेला आणि अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे. एक चेंडू शेवटचा या ओव्हरचा. हा चेंडू ओव्हर पिच होता पण तो टप्प्यामध्ये आला नाही आणि चुकले त्यामुळे शेवटचं षटक शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये त्यांना आता काढायचे आहेत 37 धावा काढायच्या आहेत. त्याने मला असं वाटतं की जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जायला पाहिजे. त्याने ॲव्हरेज चांगला होईल आणि हा सामना त्याने गमावलेला आहे पण किती ते पूर्ण टार्गेटच्या जवळपास जातील तेवढ्या पुढच्या जेव्हा ते कॅल्क्युलेशन होईल तेव्हा त्यांना ते नक्कीच उपयोगी पडेल. त्यासाठी मान खाली न टाकता अद्विका 11 ऑल टीम मेंबर्स आपण व्यासपीठासमोर यायचंय. अद्विका 11 ह्या डावामध्ये बरेचसे चेंडू डॉट गेले त्यामुळे जवळपास पोहोचलेले नाही आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा येतात पाहूया आता. हा वाईड आहे. हा चेंडू वाईड आहे म्हणजे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने उंच उत्तुंग आणि षटकात 6 धावा. फारच सुरेख फटका पंकज यांचा. बॉलर आहेत ते म्हणजे जे गोलंदाज आहेत ते त्यांचे भाऊज आहेत आणि 2 भावामधला एक रंगतदार सामना आहे. शॉर्ट पिच बॉल हुकले आणि दुसऱ्या वेळी मात्र गौरवने अतिशय सुंदर बाउन्सर टाकला आणि बॅटचे कट लागून पंकज बाद झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय फलंदाजीला गेले. जर त्या समोरच्या ताडावरून जर चेंडू पाठीमागे टाकला तर 10 धावा मिळणार आहेत. 3 चेंडू 30 धावा पाहिजेत. हा उत्तुंग असा उंचावरती गेलेला आहे आणि उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. फारच सुरेख झेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गडी बाद झालेले आहेत.
पुढील फलंदाज प्रशांत गिरी आहेत. त्यांच्या विषयावर मुलगा आहे, मुलगी नाही आहे. 2 चेंडू खेळायचे आहेत. 2 चेंडू 30 धावा. हाही चेंडू कडेला लागलेला आहे, उंच गेलेला आहे. पाहूया झेल घेत आहेत का. आणि अतिशय सुंदर असं ड्रॉप केलेलं आहे. हॅट्रिक घालवलेली आहे त्यांची. 2 धावा झालेल्या आहेत. 28 धावा शेवटच्या चेंडू धावा आहेत. पुढचा सामना आहे वीर 11 आणि अद्विका या 2 संघामध्ये पुढचा सामना होणार आहे. नाणेफेक झालेली आहे का. नाणेफेक झालेली आहे. शेवटचा चेंडू या सामन्याचा. प्रशांत गिरी खेळत आहेत. चेंडू फुल टॉस आणि ते हुकलेले आहेत. अशा रीतीने हा सामना संपला. 28 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. पण संघाचं नाव काय. संघाचं नाव